मेहनत कमी, वेळ कमी आणि साहित्यही कमी. एकदम कमी वेळात फक्त 5 मिनिटामध्ये हा एकदम लोण्यापेक्षाही चविष्ट असा हा आज वेगळ्या पद्धतीचा पराठा बनवत आहोत. आणि चवीला तर एवढा भन्नाट लागतो. आता काय केलं आहे, सगळ्यात आधी ना एक मूठ मेथी घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे स्वच्छ. आणि मेथी निवडताना थोड्याशा काड्या कमीच घेतलेल्या आहे. मेथी निवडून आणि ती स्वच्छ धुतली आणि पाणी निथळण्यासाठी एका चाळणीत ठेवलेली. आता हे बटाटे ना मी आधीच उकडून ठेवलेले होते, म्हणजे हे बटाटे थंड होत्या. आता आपण म्हणजे याला पाणी सुटत नाही. आता लगेच उकडले की त्याला पाणी सुटलं जातं आणि मग आपण जे स्टफिंग बनवतो ना ते थोडंसं सैल होतं. म्हणून काय केलं आहे, ते उकडून आणि थंड होण्यासाठी ठेवले. आता इकडे काय केलं, एक मूठ कोथिंबीर पण धुवून आणि ती पण स्वच्छ अशी पाणी निथळण्यासाठी ठेवलेली. आता हे बटाटे ना चांगले असे मॅश केलेले किंवा किसणीने किसून घेतलेले. आता याच्यात 1 चमचा आलं, लसूण आणि मिरची अशी पेस्ट घातलेली आहे. तिखट अंदाजानुसार त्याची पेस्ट घातलेली आहे. बटाट्यामध्ये उकडलेल्या बटाट्यात आणि थोडासा कांदा, 1 कांदा कापलेला आहे. आता हा नाश्ता ना मी 3 लोकांसाठी बनवते, त्या अंदाजाने हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता कापून घेतलेली कोथिंबीर 1 मूठ ती पण टाकलेली आहे बटाट्यामध्ये. आता ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा आपला चिली फ्लेक्स एवढं साहित्य यामध्ये टाकलेलं आहे. आता हे चांगलं हाताने मिक्स केलेलं आहे. हाताने किंवा चमच्याने फक्त याचा एकजीव होईल ना असं हे मिक्स केलेलं आहे. आता हे एका साईडला झाकून ठेवून दिलेलं आहे. सगळं एकजीव केलेला आहे त्याचा. आणि अजिबातही बटाट्याची जी आहे ना ती फोड अशी ठेवलेली नाही आहे. आता इकडं मेथी जी धुवून ठेवलेली होती ना, धुतलेली मेथी जी आहे ती पण कापलेली आहे. आता इकडे एक मोठ्या ताटामध्ये ती कापलेली जी मेथी आहे ना ती काढून घेतली. आणि हे गव्हाचं जे पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे या मेथीमध्ये. कारण चाळून नाही घेतलं चालेल, पण अख्खा गहू जो असतो ना तो येऊ नये म्हणून पीठनं जे आहे ते मी चाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि थोडंसं एकदम थोडंसं तिखट अंदाज पाहत चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. नाही टाकलं तर चालेल, फक्त मीठ, मेथी आणि गव्हाचं पीठ जे आहे ना फक्त याचं मळताना कणिक मळताना याची एक काळजी घ्यायची की हे पीठ जेवढं होईल शक्य होईल ना तेवढं घट्ट मळायचं आहे. कारण याच्यामध्ये ना पालेभाजी आहे म्हणून ते पीठ थोड्या वेळ ठेवलं आपण की ते लगेच पाणी सोडतं. आणि ठेवायचं तर नाहीच आहे, पण मग लगेच मळलं, ज्यावेळेस पीठ मळलं की त्यावेळेस लगेच हे बनवायला घ्यायचं आहे. आता याचा आधी मेथी आणि गव्हाचं पीठ जेवढं मेथीमध्ये गव्हाचं पीठ बसेल ना शक्यतो तेवढंच टाकायचं आहे. आता हे कणकेचं थोडंसं पाणी लागलं आहे. घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. मेथी आणि गव्हाचं पीठ, थोडंसं चिली फ्लेक्स, मीठ टाकलेलं आहे. तेल लावून हे गोळा मऊसूत बनवून घेते. आता याचा एक छोटा गोळा, कणकेचा छोटा गोळा काढून घेतला आणि त्याची अशी गोल वाटी बनवलेली आहे.
आता आपण हे बटाट्याचं जे बनवलेलं आहे ना, ते जेवढं बसेल ना याच्यामध्ये टाकायचं आहे. पोळी ज्या पद्धतीने लाटतो पुरणाची पोळी त्याच पद्धतीने केलेलं आहे. थोडासा वेगळा, एकदम चवीला भन्नाट आणि एकदम मऊसूत, पौष्टिक, चटपटीत असा, कमी साहित्यात कमी वेळेत असा बनला जातो. एक वेळेस नक्की बनवून बघा. मीही पहिल्यांदाच केला, पण एवढा चवीला मस्त झाला होता. आता असं जेवढं पीठ शिल्लक आहे ना ते काढून घेतलं आणि हा लाटताना ना थोडंसं पीठ घेतलं, आधी थापून घेतला आणि मग हा लाटलेला आहे. कारण याच्यात मेथी टाकलेली पीठ मळताना थोडासा फुटण्याची शक्यता असते, म्हणून तो लाटतानाच थोडासा असा म्हणजे हळू लाटायचा आहे, तो फुटू नये या पद्धतीने लाटायचा आहे. आता तवा तापायला ठेवलेला आहे, लाटून झालेला आहे आणि लगेचच्या लगेच कणिक जास्त वेळ ठेवली की तेवढी ती सैल होती, त्याच्यात पालेभाज्या असल्यामुळं. आता लगेच थोडंसं तेल टाकून हा भाजून घेतलेला आहे. फक्त तेल लावताना थोडंसं तेल किंवा तूप लावताना थोडासा असा मऊसूत लागत असला ना, तेल तूप थोडंसं जास्त लावायचं आणि थोडासा असा खुसखुशीत लागत असला तर तेल थोडं कमी आणि भाजताना तो कमी गॅसमध्ये भाजला की तो असा थोडासा खुसखुशीत बनला जातो. बघा, दिसतानाच एवढा मस्त आणि एकदम मऊसूत असा दिसत आहे. आता मला म्हणजे असा थोडासा कडक म्हणजे खुसखुशीत पेक्षा असा मऊसूत आवडतो खायला, म्हणून मी काय केलं आहे, हा थोडासा जास्त तेल लावून आणि फुल गॅसमध्ये भाजून घेतलेला आहे. त्यासोबत एखादी चटणी किंवा लोणचं असलं ना तर त्याची चवच वेगळी लागते आणि तो काढतानाच असा एकदम मऊ असा वाटतो आहे.